नाही. अरे मराठी कुणी जपलं? मराठी भाषा आणि मराठीपण हा इंडियावाल्यांनी नाही जपला. तो जपला भारतातल्या गावगाड्यातल्या माणसानं. म्हणून संत तुकोबांची आणि ज्ञानोबाची दिंडी निघाल्या. अरे मराठी माणसांचा मेळा आहे तो. पांडुरंगाकडे निघाला. तो काय हिंदी गाणी म्हणत नाही निघाला. तो काय इंग्रजी संगीत वाजवत नाही निघाला. ते पारंपरिक मराठी माणसाचं गावगाड्याचं संगीत वाजवत विठ्ठल नामाचा घोष करत तुकोबाची गाथा आणि ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आणि संत चोखोबांचा संत जनाबाईंचा अभंगाचा मेळा गात निघालेला आहे. अरे ती मराठी भाषाच आम्ही जपत आहे ना, तिचाच आम्ही उद्घोष करत आहे. तुम्हाला मराठी भाषा जपायची आहे तर या पंढरीच्या वारीला महिनाभर मना आमचे अभंग, आपोआप मराठी वाढत जात्या वृक्षासारखी. इंडियात बसायचं मराठी धोक्यात आलं म्हणे. धोक्यात ह्यांच्या खुर्च्या आलेल्या आहेत. धोक्यात महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी भाषा आलेली नाही. ही लढाई खुर्चीची आहे, ही मराठी भाषेची नाही. अरे मराठी भाषेची ही लढाई तुमची असती तर पंढरपूरच्या वारीला तुम्ही आला असता. लाखो लोक मराठीचा जयघोष करत निघालेले आहेत. लाखो. ती मराठी वाढवत आहेत. तुम्ही काय वाढवत आहे? तुम्ही ही भाषा बोलू नका, ती भाषा बोलू नका. का रे बाबा, मी इंग्रजी माझ्या पोरानं का शिकू नाही? त्यानं काय वरच्या IAS अधिकारी होताना इंग्लिश लागतं ना, UPच्या परीक्षेला इंग्लिश लागतं ना, परराष्ट्र सचिव होताना इंग्लिश लागतं ना. ते का नाही शिकायचं माझ्या लेकरानं?